पूर्वनियोजित हत्याकांड पीएच्या हत्येनंतर सुवेंदू अधिकारींचा हा आरोप. दरम्यान तृणमूल काँग्रेसनं निवेदन जारी करत घटनेचा निषेध नोंदवलाय. सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येचा तपास सुरू. डीजीपी गुप्ता यांची माहिती. तर गुन्ह्यामध्ये वापरलेली चारचाकी आम्ही जप्त केली असून घटनास्थळावरून जिवंत काडतूसही जप्त. डीजीपींची माहिती. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका. तर आज ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार. भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा उद्या आणि परवा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. तर 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार. 9 मे रोजी सकाळी 10 वाजता नव्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश. अखिलेश यादव आज ममता बॅनर्जींची भेट घेणार. कोलकात्यामध्ये जाऊन अखिलेश यादव ममता बॅनर्जींना भेटणार. तर इंडिया आघाडीला मजबूत करण्यासंदर्भात रणनीतीवर चर्चा होणार. ममता दीदी आणि अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची सुद्धा शक्यता. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा आयपॅक कंपनीसोबतचा राजकीय प्लॅन रद्द. तर पश्चिम बंगाल तामिळनाडूच्या निकालानंतर समाजवादी पक्षाची सावध भूमिका. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये सल्लागार कंपन्यांवर अवलंबून न राहता संघटनेवर भर दिला जाणार असल्याची माहिती. तामिळनाडूच्या राजकारणामध्ये हॉटेल पॉलिटिक्स सुरू. तर डीएमकेच्या 47 पैकी 28 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं. पुदुचेरीमधील एका हॉटेलमध्ये सर्व आमदारांना ठेवलं. एडीएमके या पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चांमुळे ही खबरदारी. विजय थलपती यांनी घेतली राज्यपालांची भेट. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. तर बहुमतासाठी टीव्हीकेला अजून 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता. बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत शपथ दिली जाणार नाही. विजय थलपती बहुमत सिद्ध झाल्यानंतरच शपथ घेऊ शकतात. तामिळनाडूमध्ये स्थिर सरकार हवं असल्यानं राज्यपालांची भूमिका. सूत्रांची माहिती. टीव्हीकेचे प्रमुख विजय थलपतींच्या शपथविधीवर सावट कायम. बहुमतासाठी लागणारा आकडा नसल्यामुळे शपथविधी संदर्भात अस्पष्टता. टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी अद्याप 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता. तर आवश्यक बहुमत नसल्यामुळे राज्यपालांनी शपथविधीसाठी मंजुरी दिली नाहीये. राज्यपाल आर्लेकरांची भूमिका आडमुठेपणाची. संजय राऊतांची टीका. तर राज्यपाल भाजपचे आहेत त्यामुळे त्यांनी अजून टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं नाहीये. राऊतांचा आरोप. विजय थलपतींना सरकार स्थापन करू द्या. आम्हाला कोणतेही संघटनात्मक संकट नको. तामिळनाडूमधील सरकार स्थापनेवर स्टॅलिन यांची भूमिका. तर 6 महिने आम्हाला कुणालाही डिस्टर्ब करायचं नाही. स्टॅलिन यांचं वक्तव्य. केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी आज काँग्रेसची बैठक. तर सर्व आमदारांची मत जाणून घेतल्यानंतर आता हायकमांडला रिपोर्ट देणार. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी रमेश चेन्निथल्ला, केसी वेणुगोपाल, व्ही.डी. सतीशन यांच्या नावांची चर्चा. नाशिकमध्ये भूसंपादनासाठी महिलांना मारहाणीचे प्रकरण. तर संजय राऊतांनी पीडित महिलांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान महिलांना झालेल्या मारहाणीचा राऊतांकडून निषेध. महिलांना झालेल्या मारहाणीसंदर्भात संसदेत जाब विचारणार. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर तुम्ही जबरदस्तीनं जमिनी बळकावू शकत नाही. राऊतांचं वक्तव्य. यावर महसूल मंत्री बावनकुळेंनी सुद्धा चिंता व्यक्त केल्याची राऊतांची माहिती. नाशिक पोलीस आयुक्तांनी कार्यालयामधून बाहेर येत महिलेची तक्रार घेतली. तर वृद्ध महिलेला पायऱ्यांनी जाणं शक्य नसल्यामुळे आयुक्त कार्यालयाबाहेर आले. जागेवर कारवाई करण्याची आयुक्तांनी सूचना दिली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. तर बावनकुळेंनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे. अजितदादांच्या अपघाताला 4 महिने उलटले. अद्यापही तपास नाही. तर बीएसआर कंपनीच्या मालकाला अद्याप अटक का नाही? रोहित पवारांचा सवाल. अनेकांची नावं घेईन यामध्ये येतील म्हणून सरकार बीएसआरच्या मालकाला अटक करायला घाबरतंय का? रोहित पवारांची टीका. राज्यसभेवर मला पाठवा असा माझा आग्रह नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर सुनेत्रा पवार विधानसभा सदस्य झाल्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्यांचा विचार करत असतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे माझं स्वप्न. बच्चू कडू यांच्याकडून इच्छा व्यक्त. तर आमचे आमदार कसे जास्त येतील हा आम्ही विचार करणारच. बच्चू कडूंचं वक्तव्य. धर्मध्वजावर असलेल्या चिन्हाप्रमाणे तुम्ही वागत आहात का? काळाराम मंदिरातील धर्मध्वज उभारणीवरून संजय राऊतांचा भाजपला सवाल. दरम्यान राऊतांचा भगवेशी संबंध राहिला नाहीये. ते आता हिरवे झालेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. महिलांसाठी आता शक्ती कायदा अंमलात आणावा. रोहित पवारांची मागणी. तर महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही शक्ती कायदा पास केलेला होता पण केंद्र सरकारनं तो स्वीकारला नाही. रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका.
च्या देवरीमध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अटक, 12 दिवस फरार असलेले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, देवरी पोलिसांची कारवाई तर आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. वंदे मातरमचा अपमान आता गुन्हा ठरणार तर केंद्र सरकारची प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रीय गीताचा अपमान केल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडाची शिक्षा. तर डहाणू दिवा लोकलच्या डब्यामध्ये सर्वत्र गुजराती जाहिराती, मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याचाही आरोप तर मराठी प्रवाशांमध्ये यामुळे नाराजी. भाजपकडून मुंबई महापालिकेतील पक्षाच्या नगरसेवकांना कडक इशारा, यापुढे सभागृहातील उपस्थिती, पक्ष समन्वय, कामगिरीच्या आधारे नगरसेवकांना निधी वाटप करण्यात येणार. नगरसेवकांनी पक्ष शिस्त न पाळल्यास त्यांच्या निधीला कात्री लावली जाणार. जळगावातील भुसावळचे उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडेंकडे नगराध्यक्ष पदाचा कारभार. दरम्यान सध्या जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे गायत्री भंगाळे अपात्र. जिल्हाधिकारी रोहन गुगे यांची भंगाळेंची निवड त्यांनी रद्द केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडीमध्ये समाजवादी पक्ष गटनेता कार्यालयाचं उद्घाटन. शेख पक्षाच्या चिन्हाचा विसर पडल्यासारखे वागत असून ते भाजप धार्जिणे भूमिका घेत असल्याचा फरहान आझमी यांची रईस शेख यांच्यावर टीका. मालेगाव महापालिका महापौरांचा एमआयएम पक्षाला मोठा धक्का तर एमआयएमला दूर ठेवत पालिकेचं विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला. दरम्यान शिवसेनेचे निलेश काकडे मालेगाव पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी. नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणामध्ये निदा खानचा सहभाग तपासात समोर तर मुंबई नाका पोलिसांनी निदा खानला वॉन्टेड घोषित केलंय. कर्मचाऱ्यांच्या धर्मांतराची जबाबदारी निदावर असल्याचाही पोलिसांचा दावा. जिल्हा न्यायालयानं निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. जळगावातील भडगाव अत्याचार प्रकरणाला 3 वर्ष पूर्ण, मात्र अद्यापही चिमुकलीला न्याय नाही. 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली होती. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी तर न्याय लांबणीवर पडल्यामुळे कोर्टाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह. संभाजीनगर पालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मकरीय यांच्याकडून नालेसफाईची पाहणी. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सेनाभवनावर कारवाईचे संकेत तर चुकीचं बांधकाम असल्यास कोणाचीही गय न करता तोडक कारवाई करण्याचाही इशारा. रोहित पवारांकडून अकोल्याच्या पातूरमधील पीडित कुटुंबियांची भेट तर अकोल्यामध्ये 60 वर्ष वृद्धाकडून 10 वर्ष चिमुकलीवर अत्याचार. चिमुकलीचे आईवडील शेतात गेल्यावर नराधम अत्याचार करायचा अशी माहिती. रोहित पवारांकडून पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट. गर्भवती महिलेच्या गर्भात 22 तास मृत बाळ ठेवल्याचा आरोप. बीडच्या परळी वैजनाथमधला हा धक्कादायक प्रकार. खासगी डॉक्टरनं कुटुंबाकडून अधिक पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केलाय. डॉक्टरनं गर्भवती महिलेच्या गर्भात तब्बल 22 तास मृत बाळ ठेवलं. खासगी डॉक्टर कल्पना गीते यांच्या विरोधात तक्रार दाखल. जळगावमध्ये भाजप महिला पदाधिकाऱ्यांबद्दल फेसबुकवर अश्लील पोस्ट टाकल्याच्या धक्कादायक प्रकार समोर. भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल. जळगावात विद्यार्थिनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक कार्यरत तर पोलीस अधीक्षकांकडून दामिनी पथकाच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ. हेल्पलाईनवर आलेल्या कॉलनंतर 10 मिनिटात प्रतिसाद देण्याचाही प्रयत्न. नंदुरबारच्या नवापूरमधील आणखी 3 पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह तर जिल्हा प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर किलिंग ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 9 पोल्ट्री फार्ममधील 2,47,000 कोंबड्या नष्ट केल्या होत्या. पुण्याच्या खेडमध्ये भीमा नदी जलपर्णीच्या विळख्यात. नदीपात्रामध्ये जलपर्णीचं साम्राज्य पसरल्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण. यवतमाळच्या आर्णीमधील तालुक्यातल्या देवगावला पाणी टंचाईची झळ. हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती. गावाबाहेरील विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ. वाशिमच्या अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत तर नागरिक हैराण. अनेक भागांमध्ये नळांना पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना टँकर आणि खासगी पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यानं पाणी टंचाईचं संकट गडद तर शासनाकडून 25 गावं आणि 125 वस्त्यांवर 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा. नगर तालुक्यातल्या इमामपूर गावामध्ये 2 टँकर सुरू असून सुद्धा 1 दिवसाआड पाणी पुरवठा. नियमित पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी. धाराशिवच्या सीना कोळेगाव धरणामध्ये 21.49% पाणीसाठा तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात किंचितची वाढ. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचंही प्रशासनाचं आवाहन. चाळीसगावच्या एका भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी तर पावसामुळे कांदा, पपई, मका, भुईमूग या पिकांचं नुकसान. पुढील 2 ते 3 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज. वाशिमच्या मानोरा मंगरुळपीर तालुक्यातील काही भागामध्ये जोरदार पाऊस तर उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण.
गोंदियात अवकाळी पावसामुळे 1389 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. गोरेगाव तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका. शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेल्यानं शेतकरी हतबल, तर तातडीनं मदत देण्याची सुद्धा मागणी. जळगावच्या 40 गावात वाढत्या उन्हामुळे लिंबूला मोठी मागणी. मात्र बाजारात कमी प्रमाणात लिंबांची आवक होत असल्यानं लिंबांचे दर सध्या गगनाला भिडलेत. बाजारात लिंबूची 100 ते 120 रुपये किलो दरानं विक्री होतीये.